विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील कॅच अ लिटल राईम या कवितेतील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत. प्रश्नोत्तरांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या कवितेच्या स्पष्टीकरणाचा दिलेला व्हिडिओ नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, आन्सर द क्वेश्चन्स. व्हॉट डिड द पोएटेस कॅच ॲट द बिगिनिंग? म्हणजे कवयित्रीने कवितेच्या सुरुवातीला काय पकडले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ लिटल राईम. कवयित्रीने एक छोटी कविता पकडलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, वेअर डिड द राईम रन टू? म्हणजे कविता कोठे पळाली? तर उत्तर आहे राईट आउट द डोअर. दरवाजाच्या बाहेर पळाली. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डिड द राईम मेल्ट इनटू? म्हणजे कविता वितळून तिचे रूपांतर कशामध्ये झाले? याचे उत्तर आहे ॲन आयसिकल्स. म्हणजे बर्फाच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कवितेचे रूपांतर झाले. चौथा प्रश्न आहे, व्हॉट ॲनिमल डिड द राईम टर्न इन द हॅट? म्हणजे जेव्हा टोपीमध्ये कविता पकडली तेव्हा तिचे कोणत्या प्राण्यामध्ये रूपांतर झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे अ कॅट. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डिड द राईम स्ट्रेच इनटू? म्हणजे ताणली गेल्यानंतर त्या कवितेचं रूपांतर कशात झालं? या प्रश्नाचे उत्तर आहे अ व्हेल. एका मोठ्या व्हेल माशामध्ये झाले. सहावा प्रश्न आहे, राईट अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट रायडिंग अ बायसिकल. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण, रायडिंग म्हणजे चालवणे, अ बायसिकल म्हणजे सायकल, सायकल चालवण्याविषयी तुमच्यामध्ये आणि तुमच्या मित्रामध्ये झालेले संभाषण लिहा. आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आय म्हणजे मी आणि यश म्हणजे आपल्या मित्राचे नाव. आय, यश, डू यू हॅव बायसिकल? यश, तुझ्याकडे सायकल आहे का? असा या वाक्याचा अर्थ होतो. यश म्हणतो यस आय हॅव. हो, माझ्याकडे सायकल आहे. आय, कॅन यू राईड अ बायसिकल प्रॉपरली? तुला सायकल व्यवस्थितपणे चालवता येते का? यश, यस आय कॅन राईड अ बायसिकल व्हेरी वेल. हो, मी खूप छान प्रकारे सायकल चालवू शकतो. नाईस, लेट्स प्ले विथ आवर बायसिकल टुगेदर. चल मग आपण सोबत आपल्या सायकल खेळूया. यश, यस, शुअर, लेट्स प्ले. हो, नक्कीच, चल आपण खेळूया. पुढचा प्रश्न आहे, राईट अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स म्हणजे उलट अर्थाचे शब्द. इन, आऊट. इन म्हणजे आत, आऊट म्हणजे बाहेर. टॉल, शॉर्ट. टॉल म्हणजे उंच आणि शॉर्ट म्हणजे बुटका. मेल्ट, फ्रीज. मेल्ट म्हणजे वितळणे आणि फ्रीज म्हणजे गोठणे. लिटल, बिग. लिटल म्हणजे छोटा आणि बिग म्हणजे मोठा. पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द पोएम. एक, आय चेस्ड इट ऑन माय बायसिकल. कवयित्रीने त्या कवितेचा पाठलाग तिच्या सायकलवर बसून केला. 2, बट इट मेल्टेड टू ॲन आयसिकल. ती कविता बर्फाच्या तुकड्यांमध्ये वितळली. 3, देन इट ग्रीव इनटू अ काईट. नंतर ती एका मोठ्या पतंगासारखी वाढत गेली. 4, आय फॉलोड इट इन अ बोट. बोटमध्ये तिचा पाठलाग केला. पुढचा प्रश्न आहे, रीड अँड सर्कल द नेम्स ऑफ थिंग्स. म्हणजे वाचा आणि नावाच्या किंवा एखाद्या वस्तूच्या नावाला सर्कल करा. पहिला शब्दगट आहे राईम, कॉट, बायसिकल, चेस्ट आणि फ्लोअर. यामधील बायसिकल आणि फ्लोअर या वस्तू किंवा नाव आहे, तर त्यासाठी त्याला आपण सर्कल केलेले आहे. बायसिकल म्हणजे सायकल आणि फ्लोअर म्हणजे जमीन. पुढचा शब्दगट आहे हॅट, स्कूप, टर्न, कॅट आणि रॅन. यामधील हॅट आणि कॅट यांना आपल्याला सर्कल करावं लागेल. पुढचा आहे टीन, कॉट, व्हेल, स्टेज
आणि फॉलो. त्यामधील कॉट, स्ट्रेच, फॉलो या कृती आहेत, तर टीन, व्हेल या वस्तू आहेत, म्हणून आपण त्याला सर्कल केलेले आहे. पुढचा शब्दगट आहे बोट, चेंज, गोट, फेड, बिकेम. यामधील बोट आणि गोट ह्या वस्तू किंवा गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांना आपण सर्कल केलेले आहे. पुढचा शब्दगट आहे काईट, ग्र्यू, फ्ल्यू, साईट आणि आऊट. यामधील काईट ही वस्तू आहे, त्यामुळे आपण त्याला सर्कल केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. म्हणजे आपल्याला खाली दिलेले शब्द वाचायचे आहेत आणि ते शब्द ABCD क्रमानुसार ज्या शब्दाचे पहिले अक्षर आधी आहे तो शब्द आपल्याला आधी घ्यायचा आहे. दोन शब्द एकाच अक्षराने सुरू होणारे असतील तर आपल्याला त्यानंतर येणारे दुसरे अक्षर बघायचे आहे. त्यामधील जे अक्षर अल्फाबेटिकली पहिल्यांदा येत आहे तो शब्द आपल्याला पहिल्यांदा लिहायचा आहे. पहिला शब्दगट आहे काईट, गोट, बायसिकल, डुअर आणि बोट. यामध्ये बी ह्या अक्षराने सुरू होणारे दोन शब्द आहेत, बायसिकल आणि बोट. तर त्यामधील बायसिकल शब्दामधील आय हा आधी येतो आणि बोट शब्दातील ओ नंतर येतो, म्हणून बायसिकल हा शब्द आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत. त्या शब्दांचा क्रम असा येतो बायसिकल, बोट, डुअर, गोट आणि काईट. दुसरा शब्दगट आहे डुअर, फ्लोअर, टेल, स्कूप्ड आणि व्हेल. या शब्दांचा क्रम असा येईल डुअर, फ्लोअर, स्कूप, टेल आणि व्हेल. पुढचा शब्दगट आहे वन्स, पेपर, ग्र्यू, साईट, स्ट्रेच्ड. या शब्दांचा क्रम असा येईल ग्र्यू, वन्स, पेपर, साईट, स्ट्रेच्ड. पुढचा क्वेश्चन आहे रीड द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग पेअर्स. रायमिंग पेअर्स म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या. म्हणजे कवितेतील काही शेवटचे शब्द असे असतात की त्या शब्दांचा उच्चार आपल्याला सारखा झाल्यासारखा वाटतो, त्यामुळे अशा शब्दांना आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. या कवितेतील रायमिंग वर्ड्स आहेत टाईम, राईम, फ्लुअर, डोअर, बायसिकल, आयसिकल, हॅट, कॅट, टेल, व्हेल, बोट, गोट, पेपर, स्कायक्रॅपर, काईट, साईट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि आपले चॅनल बघत राहा. थँक्यू.